अध्यक्ष महोदय, धन्यवाद. शेतकरी आता मोबाईलवरूनच बाजारभाव पाहतो, बियाण्याचे आदेश देतो आणि सल्ला घेतो. ही एक शेती क्रांतीच आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या सरकारचा उद्देशच आहे. अध्यक्ष महोदय, शेतकरी आधुनिक बनवा, शेतीला विज्ञानाची जोड द्या, असे अनेक बोलण्यासारखे मुद्दे आहेत. अध्यक्ष महोदय, महिला बचत गटांना कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये प्रशिक्षण व अनुदान देण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, यातून महिलांना सक्षम बनवणे व त्यांच्या हाताला रोजगार निर्मिती करून देणे, यातून महिला वर्ग स्वावलंबी होत आहे. अध्यक्ष महोदय, फळ प्रक्रिया, लोणचं, चटणी निर्मिती, दूध उत्पादन, यातून रोजगार निर्मिती होत आहे. अध्यक्ष महोदय, युवकांना कृषी उद्योजक बनवण्यासाठी स्टार्टअप इन ॲग्रिकल्चर उपक्रम राबवला जात आहे. सरकार केवळ रोजगार देत नाही तर रोजगार निर्मिती माता घडवत आहे. धोरणात्मक दृष्टिकोन व कार्यक्षम अंमलबजावणी करून युवकांना कृषी उद्योजक बनवण्याचा सरकारचा मानस आहे. अध्यक्ष महोदय, सरकारने केवळ घोषणा केली नाही तर अंमलबजावणी प्रभावीपणे केलेली आहे. अध्यक्ष महोदय, निधी वितरित झाला आहे, यंत्रणा काम करत आहे आणि आता परिणाम दिसून येत आहे. अध्यक्ष महोदय, ही कामे महत्त्वाची राजकारण न करता शेतकऱ्याच्या डोळ्यात समाधान आणण्यासाठी केली जात आहे. अध्यक्ष महोदय, सरकारने शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामीण भागासाठी घेतलेले निर्णय हे काळाच्या पुढचा विचार करणारे आहेत. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आत्मनिर्भर, आधुनिक व सशक्त बनवण्याचे हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे मी या सभागृहातील सर्व माननीय सदस्यांना विनंती करतो की आपण एकमताने या प्रस्तावाला पाठिंबा देऊन सरकारच्या सकारात्मक धोरणामागे खंबीरपणे उभा राहावं. हे शेवटी सांगतो. माझा शेतकरी सशक्त झाला तरच महाराष्ट्र बळकट होईल आणि महाराष्ट्र बळकट झाला तर देश बळकट होईल. अध्यक्ष महोदय, मी आज या सभागृहामध्ये एक अतिशय महत्त्वाचा आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी निगडीत मुद्दा मांडत आहे. तो म्हणजे पंचायत समितीच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, विविध घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळत आहे, त्यामुळे त्याला आपल्या हक्काचे घर मिळत आहे. तसेच मनरेगा अंतर्गत शेतकरी यांना सिंचन विहिरी दिल्या जात आहेत असल्याने सर्वसामान्य नागरिकासह शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे मी सरकारचं अभिनंदन करतो आणि आभारसुद्धा व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, घरकुलाचे अथवा विहिरीचे मस्टर काढत असताना लाभार्थ्यांना अनेक गोष्टींना सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याच्या डायरेक्ट आपल्या खात्यावर हे DBTद्वारे लोन दिलं पाहिजे, म्हणजे पैसे दिले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, आपण सर्वजण जाणतो की संजय गांधी अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना अशा अनेक सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ सरकार थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करत आहे. यामुळे लाभ वेळेवर मिळतो, मध्यस्थी माणसाची गरज राहत नाही आणि पारदर्शकता निर्माण होते. अध्यक्ष महोदय, थेट लाभार्थ्याच्या थेट खात्यावर निधी जमा झाल्यास कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार, दलाली किंवा अपहार होण्याची शक्यता कमी असते. त्याचबरोबर लाभार्थ्यांना निधी वेळेत मिळाल्यास तो आपले काम नियोजित वेळेत सुरू करू शकतो आणि पूर्ण कामही करू शकतो. अध्यक्ष महोदय, लाभार्थी हा केंद्रस्थानी असतो. त्याच्या खात्यावर निधी जमा झाल्यामुळे तो आर्थिक निर्णय स्वयंपूर्ण घेऊ शकतो. जेव्हा शासन योजनेचा लाभ थेट देऊ लागते तेव्हा लोकांच्या सरकारवरील विश्वास अधिक दृढ होतो. अध्यक्ष महोदय, रोजगार हमी योजनेअंतर्गत, विशेष मनरेगा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनेचा उदाहरणार्थ सिंचन, विहीर, पांदण, रस्ते, घरकुल, बांधकाम, फळबाग लागवड, रेशमी लागवड इत्यादी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा केला जावा, ही माझी आग्रहाची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, राज्य सरकार सध्या विविध पदे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून भरत आहे. मात्र जर हीच पदे थेट स्थानिक पात्र विद्यार्थ्यांकडून भरली गेली तर त्यातून पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. अनेक युवक शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या प्रत्यक्षात आहेत. कुठे साहेब बसा आपण पण. अहो काय, आम्हाला एक 10 मिनिटं बोलू दिल्या जात नाही. अहो पुढे चालेल, बोला, तुम्ही बोला. रोजगार निर्मिती होऊ शकते. अनेक युवक शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या प्रतीक्षात आहेत. अध्यक्ष महोदय, स्थानिक उमेदवाराकडे आवश्यकता, पात्रता, कौशल्य आणि सेवाभाव असूनही केवळ आउटसोर्सिंगच्या धोरणामुळे त्यांना संधी मिळत नाही. स्थानिक तरुणांना प्राधान्य दिल्यास केवळ रोजगार निर्मितीच नव्हे तर कामामध्ये पारदर्शकता, जबाबदारी व गुणवत्ता देखील वाढेल. त्यामुळे सरकारने स्थानिक तरुणांना संधी देणे धोरण तयार करावे, जेणेकरून सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून या निर्णयाचा फायदा होईल. याबाबत काही योग्य निर्णय घेता येतील असे माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आज आपण ऊसाचं पीक घेतो. अध्यक्ष महोदय, ऊसाच्या पिकाला जर आपण बघितलं, FRP जेवढी मिळते त्याच्यापेक्षा FRP पेक्षा कमी भाव आज साखरेला भाव आहे. अध्यक्ष महोदय, मला एक विनंती करायची अध्यक्ष महोदय, कारण आपण जर बाजारामध्ये गेलो आणि आपण जर
बर्फी म्हणा, काजू कतली म्हणा, हे जर घ्यायचा जर विचार केला तर आज 700 आणि 800 हजार रुपये किमतीचे आहे आणि साखर आपण 31 आणि 32 रुपये किलोने साखर बाजारात विकतो अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळे यावरही सरकारनं निश्चित विचार करावा आणि कारखान्याला काही मदत होत असेल तर कारखाना निश्चित मदत करावी अध्यक्ष महोदय. आणि शेवटी अध्यक्ष महोदय, या निर्णयाचा फायदा होईल याबाबत अनेक योग्य निर्णय घेता येतील अशी माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे. आणि निश्चितच साखरेला भाव जो आहे, परत एकदा म्हणजे आपल्याला विनंती करायची आहे, बाजारामध्ये जे पदार्थ विकले जातात त्या पदार्थाची जी किंमत आहे त्याच्या 1/3 पण किंमत साखरेची नाही. त्याच्यामुळे निश्चित या गोष्टीचा विचार करावा आणि सरकारने पुढे काहीतरी करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सन्माननीय सदस्य